नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे रेग्युलर यूज इंग्लिश सेंटेन्सेस. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 100% तुम्ही इंग्लिश बोलणारच. स्पोकन इंग्लिश मध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. रेग्युलर यूज इंग्लिश सेंटेन्सेस. आज आपण पाहणार आहोत घरी, स्कूलमध्ये जे तुम्ही मराठीत इंग्लिश वाक्य बोलता तेच तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलाल, किंवा शिक्षक तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये एखादं सेंटेन्स बोलतात ते काय बोललेत ते समजण्यासाठी आज आपण पाहणार आहोत हे रेग्युलर यूज इंग्लिश सेंटेन्स. फर्स्ट आहे ते उद्या निघतील. रेग्युलरली आपण सुट्टीच्या दिवसात बोलतो ते उद्या निघतील, उद्या जातील. तर तेच वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल, उद्यासाठी काय शब्द वापराल इंग्लिश मध्ये, तर टुमारो. पहिल्यांदी मराठीतनं इंग्लिश मध्ये वाक्य कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला त्याचे मराठी इंग्लिश मीनिंग माहिती पाहिजेत, किंवा मराठीतला शब्द आहे त्याला तो शब्द इंग्लिश मध्ये त्याला काय बोलतात ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर शब्दशः अर्थ समजून घेऊन ते सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल ते व्यवस्थित समजून घेऊयात. ते उद्या निघतील. दे विल बी लिव्हिंग टुमारो. लिव्हिंग म्हणजे जाणे, सोडणे. दे विल बी लिव्हिंग टुमारो. तसंच सेकंड काय आहे, ती जेवण करत आहे. तर तुम्ही याचा शब्दशः अर्थ घ्या. ती साठी काय वापरणार, सी. सी इज हॅव्हिंग मील. मील म्हणजे काय, जेवण. तर ती जेवण करत आहे. सी इज हॅव्हिंग मील. तिसरं वाक्य आहे, याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ काय आहे. हे वाक्य इंग्लिश मध्ये काय बोलाल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस. व्हॉट म्हणजे काय, काय. मीनिंग म्हणजे काय, तर अर्थ. फोर्थ सेंटेन्स, मला तुझा अभिमान आहे. अभिमान मेन शब्द काय आहे, अभिमान. अभिमान साठी इंग्लिश वर्ड काय आहे, प्राऊड. आणि आपण पाहिलेलं आहे मी, मला, त्यासाठी काय वापरतो आपण, आय. तुझा, तुला, तुझा, त्यासाठी काय, यू. तर तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल, आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. फिफ्थ नंबर, मी तुमची खूप आभारी आहे. आभार मानण्यासाठी आपण काय बोलतो, शब्द काय यूज करतो, तर थँक्यू. खूप म्हणजे काय, व्हेरी. तुमची, मी म्हणजे काय, आय. तर ते सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल, आय एम व्हेरी थँकफुल टू यू. आय एम व्हेरी थँकफुल टू यू. खूप साठी काय यूज केले आपण, व्हेरी. मी साठी काय यूज केले आपण, आय एम. आणि आभारी यासाठी काय यूज केलंय वर्ड, तर थँकफुल. तुझ्यासाठी काय यूज केलंय, तर यू. असं शब्दशः अर्थ समजून घेऊन तुम्ही एक काय 1000 सेंटेन्स बनवू शकता. 6 नंबर, उद्या रविवार आहे. तर उद्यासाठी काय वर्ड यूज कराल, तर टुमारो. रविवार साठी काय यूज कराल, तर संडे. तर तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल, टुमारो इज संडे. किती सिंपल आहे ना, टुमारो इज संडे. 7th नंबर, मी उशिरा उठेन.
मी साठी आता सांगितलं तुम्हाला आय एम किंवा आय. उशिरासाठी काय तर लेट, उशीर होणे, उशिरा उठणे. उठणे म्हणजे काय तर वेकअप. तर तुम्ही तेच इंग्लिश मध्ये कसं बोलाल? आय विल वेकअप लेट. विल का यूज केले आपण तर ते भविष्यकाळ म्हणजे उद्या. त्यासाठी मी उशिरा उठेन हे वाक्य आपलं भविष्य काळात आहे म्हणून आपण विल यूज केलेला आहे. आय विल वेक अप लेट. 8 नंबर, मी माझा गृहपाठ पूर्ण करेन. आता आपण हे स्कूलमध्ये यूज केले जाणारे सेंटेन्स पाहूयात. मी माझा गृहपाठ पूर्ण करेन. मी माझ्यासाठी काय सांगितलेलं आहे? मी आय एम. गृहपाठासाठी काय सांगितलंय? होमवर्क. पूर्ण करेन. पूर्ण म्हणजे काय तर कंप्लीट. करेन म्हणजे हे पण वाक्य कसं आहे? भविष्य काळातलं वाक्य आहे. त्यामुळं आपण हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलाल? आय विल कंप्लीट माय होमवर्क. आय विल कंप्लीट माय होमवर्क. 9th नंबर, मी तुला पुस्तक देईन. हे सुद्धा भविष्य काळातले की देईन म्हणले, दिलं म्हणले का नाही, देईन. मी तुला देईन. तर हे स्टेज मध्ये कसं बोलाल? आय विल गिव यू बुक. 10th नंबर आहे, तू कोण आहेस? कोण साठी काय यूज शब्द करतो आपण? कोण म्हणजे काय? हु. तू म्हणजे यू. तर ते सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? हु आर यू. एकदम सिंपल आहे. हु आर यू. 11th नंबर, मला तुमचा गृहपाठ दाखवा. मला तुमचा गृहपाठ दाखवा. आता मी तुम्हाला वरती सांगितलं गृहपाठ साठी काय वर्ड यूज कराल तर होमवर्क. तर दाखवा, दाखवण्यासाठी काय शब्द यूज कराल तर शो. ते सेम इंग्लिश मध्ये कसं बोलाल? शो मी युअर होमवर्क. शो मी युअर होमवर्क. 12th नंबर, तुमचे इंग्रजीचे पुस्तक आणि वही उघडा. तुमचे इंग्रजीचे पुस्तक आणि वही उघडा. तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? पुस्तकासाठी काय वर्ड यूज कराल तर बुक. वहीसाठी काय तर नोटबुक. इंग्रजीचे उघडा. उघडणे म्हणजे काय? ओपन. तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल? ओपन युअर इंग्लिश बुक अँड नोटबुक. तुम्हाला जर मराठी शब्दाला इंग्लिश मध्ये काय बोलतात हे जर माहिती असेल ना तर तुम्ही खूप सिंपल रित्या सेंटेन्स तयार करू शकता. तर 13 नंबर पाहूयात. चला पाठाला सुरुवात करूयात. पाठाला म्हणजे धडा. तर त्यालाच इंग्लिश वर्ड काय आहे तर लेसन. लेसन सुरुवात करणे. लेट स्टार्ट. तर तेच इंग्लिश मध्ये आपण काय बोलतो? लेट स्टार्ट द लेसन. लेट्स स्टार्ट द लेसन. 14 नंबर, इंग्रजी पुस्तकातील पान क्रमांक 2 काढा. इंग्रजी पुस्तकातील पान क्रमांक 2 काढा. तर तेच तुम्ही काय बोलणार? ओपन द पेज नंबर 2 इन द इंग्लिश बुक. ओपन द पेज नंबर 2 इन द इंग्लिश बुक. 15 नंबर, शांत बसा, गोंधळ करू नका. शांत बसा यासाठी काय वापरतो आपण? कीप क्वाइट. आणि तेच गोंधळ करू नका त्यासाठी काय वापरतो? डोंट मेक नॉइज. तर आपण काय बोलणार? कीप क्वाइट. डोंट मेक नॉइज. 16 नंबर, शब्दांना अधोरेखित करा.
तर शब्दांसाठी काय शब्द यूज करणार वर्ड. अधोरेखित म्हणजे काय अंडरलाइन. तर काय होईल इंग्लिश सेंटेन्स अंडरलाइन दी वर्ड्स. अंडरलाइन दी वर्ड्स. 17 नंबर तुम्हाला हा पाठ समजला का? समजण्यासाठी काय वर्ड यूज कराल तर अंडरस्टँड. पाठ साठी काय यूज कराल तर लेसन. तर तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलाल? डू यू अंडरस्टँड दिस लेसन? डिड यू अंडरस्टँड दिस लेसन? 18 नंबर हात वर करा. बऱ्याचदा टीचर तुम्हाला बोलतात ज्यांना ज्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी हात वर करा. तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार? राइज युअर हँड. राइज युअर हँड. 19 नंबर इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इंग्लिश मध्ये काय बोलाल? पे अटेन्शन हिअर. पे अटेन्शन हिअर. लक्ष देण्याला काय म्हणतात? अटेन्शन. 20 नंबर माझ्या पाठोपाठ वाचा. रीड आफ्टर मी म्हणजे काय? माझ्या पाठोपाठ वाचा. वाचणे शब्दाला काय इंग्लिश वर्ड आहे तर रीड. 21 नंबर पाठाचे मोठ्याने वाचन करा. रीड दी लेसन लाऊडली. मोठ्याने म्हणजे काय? लाऊडली. 22 नंबर वाचून झाले का? क्वेश्चन केलेला आहे वाचून झाले का? तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल? डिड यू रीड इट? डिड यू रीड इट? 23 नंबर या प्रश्नांची उत्तरे लिहा. इंग्लिश सेंटेन्स आहे राइट आन्सर टू दिस क्वेश्चन्स. राइट आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स. 24 नंबर सुंदर हस्ताक्षरात लिहा. हस्ताक्षर यासाठी इंग्लिश वर्ड काय आहे? हँड रायटिंग. तर सुंदर साठी काय? तो गुड. तर तेच इंग्लिश शब्द काय होईल? सेंटेन्स काय होईल? राइट इन गुड हँड रायटिंग. राइट इन गुड हँड रायटिंग. अँड लास्ट 25 नंबर पाहूयात. आम्ही ठीक आहोत. बरेचदा आपल्याला विचारलं जातं हाऊ आर यू? तर आपण काय म्हणतो? आय एम फाईन. तसंच आम्ही ठीक आहोत. आम्ही म्हणजे कोण? वी आर. ठीक असणे म्हणजे काय? फाईन. थँक यू गाईज. चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.